नाही आणि ज्याच्याकडे पैसे असते ना त्याच्या मागे 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 असे जातात. सर या ना बसा ना असं बोलतात. तर पैसा कमावणं हे खूप गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये पैशाशिवाय पर्याय नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंजली स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसाचा माझा ब्लॉग आलेला नाही आहे. त्याचं कारण असं आहे की माझे आधीचे जे मागचे ब्लॉग आहेत त्याला तुम्ही सपोर्ट केलेला नाही आहे. तर प्लीज त्या माझ्या आधीच्या व्हिडिओला सपोर्ट करा. आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब लवकरात लवकर करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशनही मिळेल. चला मग सुरू करूया आजच्या नवीन ब्लॉगला. तर आज मी सांगणार आहे की माझं स्वप्न काय काय होतं, मी काय काय करायचं स्वप्न बघितलं होतं जे आतापर्यंत माझं सक्सेस झालेलं नाही आहे. तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझं हे ड्रीम असं होतं की आधी मला पोलीस बनायचं होतं. त्यासाठी मी 2दा पोलीस भरती पण दिली आहे. पहिल्यांदा मला पोलीस भरतीबद्दल काहीच माहीत नव्हतं. तर माझ्याकडे तेव्हा कीपॅड मोबाईल असल्यामुळे आणि माझ्या घरी टीव्ही पण नव्हता, तर पेपर पण येत नव्हता, काहीच नाही. तर मला थोडीफार अशी माहिती होती, त्याबद्दल मी थोडी प्रॅक्टिस वगैरे केली, पण ते काही जमलं नाही. नेक्स्ट टाईम मला सगळं माहीत होतं, पण माझं मेडिकल प्रॉब्लेममुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे मला तो माझा ड्रीम तिथे स्टॉप करावा लागला. त्यानंतर मी पार्लरचं माझं स्वप्न होतं की मला मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे. त्यासाठी माझ्या नवऱ्याने माझं ॲडमिशन पण करून दिलं होतं. काटोलला मी इथे एक अकॅडमी होती, तिथे मी 3 महिने 6 महिन्याचा असा कोर्स केला. त्यानंतर मग मी घरीच असं थोडंसं आपला सेटअप लावला होता. घरी 2-4 बाया यायच्या, मी त्यांचंच करून द्यायची. पण ते काही कारणास्तव मला तिथे ते पण स्टॉप करावं लागलं, कारण गावामध्ये तसे काही स्कोप नाही आहे. आणि ज्या बाया येतात त्या पण असं उधारीमध्ये पैसे ठेवत होत्या, की उद्या देईन, परवा देईन आणि मग त्या विसरून जायच्या. तर त्याच्यामुळे ते पण माझं राहून गेलं आणि मला असं थोडंफारच शिकवलं गेलं होतं, असं पूर्ण काही शिकवलं नव्हतं. आता पण येते मला, पण तितकं काही येत नाही, तर मला चांगलं शिकायचं आहे. तर पाहू नेक्स्ट. आता तर ते पॉसिबल नाही आहे सध्या. त्यानंतर मग आणखी माझं एक स्वप्न होतं, की मला लोकांनी असं ओळखायला पाहिजे. माझी नवीन ओळख ही माझी स्वतःची असल्या पाहिजे. मला माझ्या नावाने लोकांनी ओळखल्या पाहिजे, नाही ही आहे. तर हे माझं स्वप्न पूर्ण करायला मी YouTubeवर आली आहे. तर माझं व्हिडिओ बनवण्याचं हे एक कारण होतं, की मला स्वतःची ओळख निर्माण करायची होती आणि खूप समोर जायचं होतं. जे स्वप्न मी साकार नाही करू शकली ते याच्यामुळे, कारण माझ्याकडे पैसे नव्हते. तर पैसे नव्हते याच्यासाठी मी माझे आधीचे स्वप्न म्हणजे सक्सेस नाही झाले माझे. पण आता हे एक स्वप्न माझं सक्सेस होऊ शकते जर तुमचा मला सपोर्ट राहील. तर प्लीज मला सपोर्ट करा. तुम्हाला माहिती आहे का, इथे आज या जगामध्ये काय होतंय, की इथे बिना पैशाशिवाय माणसाला काहीच इज्जत नाहीये. जिधर मनी उधर धनी असं झालेलं आहे. जर तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्हाला सगळे ओळखतात. जर तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्हाला कोणीही ओळखत नाही. आपला शेजारी म्हणा की आपला रिश्तेदार म्हणा, जर तुमच्याकडे पैसे नसेल ना, तर तुम्हाला कवडीची पण इज्जत देत नाही आणि ज्याच्याकडे पैसे असते ना त्याच्या मागे 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 असे जातात. सर या ना बसा ना असं बोलतात. तर पैसा कमावणं हे खूप गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये पैशाशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून मला एक चांगली यूट्यूबर बनायचं आहे, जेणेकरून मी माझं, माझ्या नवऱ्याचं, माझ्या बहीण-भावाचं स्वप्न पूर्ण करेल. तर हे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर माझे सबस्क्रायबर वाढो, हीच माझी एक इच्छा आहे, जे तुम्ही पूर्ण करणार. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, माझा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून माझे लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.